सोलापूर विद्यापीठाने समाजशास्त्राचा अभ्यासक्रम आखून ठेवलेला आहे. सध्याची कोविड-19ची परिस्थिती पाहिली गेली तर या परिस्थितीमध्ये प्रत्यक्ष पद्धतीने वर्ग चालू ठेवणे आता खूपच कठीण झालेले आहे आणि ते अशक्यप्राय सुद्धा आहे. जोपर्यंत ही परिस्थिती निवाळत नाही तोपर्यंत आपणाला अशा पद्धतीने वर्ग घ्यावेच लागणार आहेत. विद्यार्थी मित्रांनो, ऑनलाईनच्या प्रवाहामध्ये तुम्ही आता प्रतिसाद द्यायला पाहिजे. शिक्षणाची ही व्यवस्था आपणाला काहीही झालं तर बंद ठेवायची नाही. म्हणून मी तुम्हाला बऱ्याच दिवसापासून गुगल मीटच्या माध्यमातून किंवा गुगल क्लासरूमच्या माध्यमातून विद्यापीठाने जे काही अभ्यासक्रम आखून दिलेला आहे त्या अभ्यासक्रमाच्या संदर्भामध्ये तुम्हाला मी सांगत आहे. साधारणतः BA प्रथम वर्गासाठी जो काही पेपर आहे समाजशास्त्राचा, तो पेपर आहे समाजशास्त्राची ओळख किंवा त्यालाच आपण समाजशास्त्राचा परिचय असे म्हणतो. समाजशास्त्राची तोंड ओळख आपणाला BA प्रथम वर्गाच्या यामध्ये शिकायचं आहे. साधारणपणे जेव्हा आपण बघतो की समाजशास्त्र ही संकल्पना आतापर्यंत आपण ज्या अर्थाने बघत होतो ती पूर्णपणे चुकीची होती. कारण की इतिहास, भूगोल आणि नागरिक शास्त्र यांचा समावेश म्हणजे समाजशास्त्र किंवा समाजाचं एक शास्त्र किंवा समाजाचा अभ्यास करणारं शास्त्र म्हणून जे काही आतापर्यंत आपण बघितलेलं आहे ही संकल्पना पूर्णपणे या ठिकाणी गळून पडते. आता नेमकं समाजशास्त्राची जर आपल्याला संकल्पना बघायची झाली तर सामाजिक समूहाविषयीचे जे विज्ञान आहे ते सामाजिक समूहाविषयीचे विज्ञान म्हणजेच समाजशास्त्र आहे हे आपणाला प्रथमतः या ठिकाणी लक्षात आलं पाहिजे. नेमकं समाजशास्त्राचा परिचय या पेपरमध्ये आपणाला फक्त समाजशास्त्राचं वरची कहवर बघायची आहे, वरचा पृष्ठभाग बघायचा आहे. समाजशास्त्र हा जागतिक लेवलचा विषय आहे आणि त्याची व्याप्ती खूपच मोठी आहे. त्याचे पेपरसुद्धा खूप मोठे आहेत, त्याचे ब्रँचेससुद्धा खूप मोठे आहेत आणि एवढं मोठं सविस्तर अभ्यासक्रम आपल्याला केवळ एका वर्षाच्या कालावधीमध्ये होऊ शकत नाही आणि सध्याची परिस्थिती तर खूपच बिकट आलेली आहे आणि अशा बिकट अवस्थेमध्ये आपणाला हे अशा पद्धतीनंच थोडंसं बघावं लागेल. म्हणून विद्यार्थी मित्रांनो, समाजशास्त्राच्या व्याख्या जेव्हा आपण बघतो तेव्हा ऑगस्ट कॉम्त यांनी एक व्याख्या दिलेली आहे. सामाजिक व्यवस्था, परिवर्तन आणि त्याचे दूरगामी परिणाम यांच्याशी निगडीत समाजशास्त्राचा अभ्यास विषय आहे. दुसरी एक व्याख्या मॅकआयव्हर आणि पेज यांची आहे. सामाजिक संबंधाचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे समाजशास्त्र. तिसरी एक व्याख्या आहे मार्शल जोन्स यांची. एका मानवाचा दुसऱ्या मानवाशी असणारा सामाजिक संबंध यांचा अभ्यास करणारे शास्त्र म्हणजे समाजशास्त्र. आणखी चौथी एक व्याख्या आहे हॅरी जॉन्सन यांची. समाजशास्त्र हे सामाजिक समूहाविषयीचे शास्त्र आहे. या चारही व्याख्येवरून आपल्याला असं लक्षात येतं की समाजशास्त्र हे सामाजिक शास्त्रामधील एक शुद्ध शास्त्र आहे ज्याचा आपण वारंवार सामाजिक दृष्टिकोनातून विचार करतो. समाजशास्त्र हे समाजाचे शुद्ध शास्त्र आहे. समाजशास्त्राच्या दोन ब्रँचेस पडतात, एक म्हणजे उपयोजित शास्त्र आणि दुसरं म्हणजे सैद्धांतिक शास्त्र. आपल्याला BA प्रथम वर्गामध्ये सैद्धांतिक समाजशास्त्राचाच विचार करावा लागणार आहे. विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा आपण हे बघतो की नेमकं समाजशास्त्राची वैशिष्ट्ये काय असतील तेव्हा समाजशास्त्राची वैशिष्ट्ये आपल्याला अशा पद्धतीनं पाहायला मिळतील की मानवी समाजाचं अध्ययन करणारं जे शास्त्र आहे त्याला आपण समाजशास्त्र म्हणतो. सामाजिक संबंधाचा अभ्यास करणारं जे शास्त्र आहे त्याला आपण समाजशास्त्र म्हणतो. सामाजिक क्रियांना जे काही अर्थ प्राप्त करून देतं त्या शास्त्राला आपण समाजशास्त्र म्हणतो. समाजशास्त्राची एक निश्चित अशी वैज्ञानिक अभ्यास पद्धत आहे. समाजशास्त्र हे सामाजिक घटनांचा कार्यकारण भाव शोधण्याचा प्रयत्न करतं. समाजशास्त्र पूर्वकथन करतं. समाजशास्त्र हे सैद्धांतिक शास्त्र आहे, त्याच पद्धतीने ते उपयोजित शास्त्र आहे. एक अमूर्त शास्त्र आहे ज्याच्यामध्ये प्रयोगशाळा नाही आहे. समाज हीच समाजशास्त्राची प्रयोगशाळा आहे. समाजशास्त्रामध्ये सामाजिक संस्थेचा अभ्यास केला जातो आणि समाजशास्त्रामध्ये सामाजिक परिवर्तनाचाही अभ्यास केला जातो. पुढचा जो काय आपण बीट बघत आहोत विद्यार्थी मित्रांनो की समाजशास्त्राचा नेमका कोणता अभ्यास विषय आहे, तर पहिल्यांदा आपण पाहतो की समाजशास्त्राचा सामाजिक संबंध हाच अभ्यास विषय आहे. मुळातच ज्याला आपण सामाजिक व्यवस्था म्हणतो ती सामाजिक व्यवस्था म्हणजे सामाजिक संबंधाच्या
जाळ्याची व्यवस्था आहे. समाज हे सामाजिक संबंधाचे जाळे आहे. मॅक आयव्हर पेज यांनी म्हटलेलंच आहे की समाज हे सामाजिक संबंधाचे जाळे आहे. याच पद्धतीनं समाजशास्त्राचा अभ्यास विषय सुद्धा सामाजिक संबंध हाच आहे. आपण एकमेकाशी जे काही अंतरक्रिया करतो, या अंतरक्रिया म्हणजे सामाजिक संबंध आहेत. सामाजिक समूह, समाजामध्ये प्राथमिक समूह आहेत, दुय्यम समूह आहेत, त्याचबरोबर औपचारिक समूह आहेत, अनौपचारिक समूह आहेत. हे सगळे सामाजिक समूह समाजशास्त्रामध्ये प्रामुख्याने अभ्यासले जातात. तिसरा जो मुद्दा आहे तो मुद्दा म्हणजे सामाजिक संस्थेचा. सामाजिक संस्था या मानवाच्या वर्तनातून निर्माण झालेल्या असतात. कोणतं वर्तन मानवाचं कशामध्ये मोडायचं या पद्धतीतून या सामाजिक संस्था निर्माण झालेल्या असतात. उदाहरणार्थ जसे की आपण पाहतो कुटुंब संस्था, विवाह संस्था, धर्म संस्था, शिक्षण संस्था, राज्य संस्था, अप्त संस्था या सगळ्या सामाजिक संस्था आहेत आणि या सामाजिक संस्थेचा अभ्यास या समाजशास्त्रात केला जातो. सामाजिक प्रक्रियांचा अभ्यास समाजशास्त्रात केला जातो. प्रेम, स्नेह, सामाजिकरण, संघर्ष, अनुभव, सुख, दुःख, प्रसंग, संकट या सगळ्या सामाजिक प्रक्रिया आहेत. ज्या पद्धतीनं नैसर्गिक प्रक्रिया अटळ आहेत त्याच पद्धतीनं सामाजिक प्रक्रिया सुद्धा अटळ आहेत. विद्यार्थी मित्रांनो, नैसर्गिक प्रक्रिया ज्या पद्धतीने घडून येतात त्याच पद्धतीनं समाजामध्ये सामाजिक प्रक्रिया घडून येतात. जसं की सुख दुःख आपल्या हातात काही नाही आहे. दुःख येणारच आहे, जन्म मृत्यू होणारच आहे, या गोष्टी कुणालाही होणारच आहेत. त्या जीवनामध्ये अटळ आहे. ज्या पद्धतीने सुख आलं त्या पद्धतीने दुःख येणारच आहे आणि कधी ना कधी या दुःखाचा अंत होऊन थोडं तरी आपल्याला सुख मिळणारच आहे. हे सुख दुःखाचं जीवन मृत्यूचं चक्र चालूच राहणार आहे. ज्या पद्धतीनं आपण पाहतो की सुख दुःखच आपणाला ही सामाजिक प्रक्रिया म्हणून स्वीकारावं लागतं, त्याच पद्धतीनं जन्म आणि मृत्यूचं सुद्धा चक्र या समाज व्यवस्थेत चालू असतं. ज्या गोष्टीला, ज्या वस्तूला जन्म आहे तिथंच मृत्यू सुद्धा आहे. जी जन्मास येते ती नष्ट होते. त्याच पद्धतीनं ही सामाजिक प्रक्रिया आहे. पुढचा जो काही पाचवा मुद्दा आहे सामाजिक नियंत्रणाचा. सकारात्मक, नकारात्मक नियंत्रण असेल, औपचारिक नियंत्रण असेल, अनौपचारिक नियंत्रण असेल किंवा संघटित नियंत्रण असेल किंवा असंघटित नियंत्रण असेल, अशा सर्व प्रकारचं नियंत्रण समाज व्यवस्था करते. समाज व्यवस्था आपल्या सर्व घटकांचं नियंत्रण करते, म्हणूनच समाज व्यवस्था संघटित आहे. समाजाचं संघटन टिकून येतं. सामाजिक परिवर्तन हा पुढचा मुद्दा आहे. ज्या पद्धतीनं नैसर्गिक बदल अटळ आहेत त्याच पद्धतीनं सामाजिक परिवर्तन सुद्धा घडून येतं. काळाच्या ओघामध्ये समाज व्यवस्था किंवा व्यक्ती आपलं एकच वर्तन ठेवू शकत नाही. काळाच्या ओघामध्ये सामाजिक मूल्ये बदलतात, सांस्कृतिक मूल्ये बदलतात, समाजाचे नियम बदलतात, कायदा बदलतो आणि समाजाच्या प्रथा, रूढी, परंपरा सुद्धा बदलत असतात. जीवन पद्धती बदलत असते आणि या परिवर्तनाचा अभ्यास समाजशास्त्रामध्ये केला जातो. सामाजिक समस्यांचाही अभ्यास समाजशास्त्रामध्ये केला जातो. विपथगामी वर्तन मानवाकडून जेव्हा होतं तेव्हा सामाजिक प्रश्न अनेक प्रमाणात निर्माण होतात. जेव्हा लोक सामाजिक मूल्यांचं उल्लंघन करतात, सामाजिक मूल्यांची घसरण करतात, तेव्हा सामाजिक प्रश्न निर्माण होतात. भ्रष्टाचार असेल किंवा मग गुन्हेगारी असेल, दहशतवाद असेल, स्त्रियांचे प्रश्न असतील, अनाथ बालकांचे प्रश्न असतील, सामाजिक व्यवस्थेचा प्रश्न असेल, असे अनेक असंख्य प्रश्न आज समाजामध्ये निर्माण झालेले आहेत. या सामाजिक समस्यांचा अभ्यास समाजशास्त्र करते, हे आपल्याला या ठिकाणी दिसून येतं. सामाजिक नियोजनाचाही अभ्यास समाजशास्त्र करतं. समाजाचं कशा पद्धतीने नियोजन असावं, विपथगामी वर्तन ज्या पद्धतीने वर्तन अभ्यासनाचा प्रयत्न करतं समाजशास्त्र, त्याच पद्धतीनं सामाजिक प्रणालीचाही अभ्यास समाजशास्त्र करतं. सामाजिक पर्यावरणाचाही समाजशास्त्र अभ्यास करतं. नैसर्गिक आणि सामाजिक पर्यावरणाचा संबंध मानवाशी आहे. ज्या पद्धतीनं नैसर्गिक पर्यावरण आहे, आपण हे पाहतो, हे नैसर्गिक पर्यावरण हे वातावरण, हवा, पाणी, ऋतू, चक्र, बदल, त्याच पद्धतीनं मानवानं एक सामाजिक विश्व निर्माण केलेलं आहे. संस्कृती, रूढी, धर्म, मानदंडे, मूल्ये यानुसार सुद्धा मानव आपलं जीवन जगतो आणि हे दोन्हीही पर्यावरणाचा संबंध मानवाच्या जीवनावर पडतो.
सामाजिक प्रदूषण ज्या पद्धतीने घडून येतं त्याच पद्धतीनं नैसर्गिक प्रदूषणसुद्धा घडून येतं. या दोन्हीचाही संबंध पर्यावरणाशी आहे, मानवाशी आहे, हे आपल्याला या ठिकाणी पाहता येतं. पुढचा बाब आपण पाहतो की समाजशास्त्राचा विकास नेमकं कशा पद्धतीने घडून आलेला आहे, हेही आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतं. विद्यार्थी मित्रांनो, प्राचीन कालखंडामध्ये प्लेटो, अरिस्टॉटल, हम्फ्राबी सारखे विचारवंत होऊन गेले, चार्ल्स मॉन्तेस्क्यू सारखे विचारवंत होऊन गेले. या सर्व विचारवंतांनी सामाजिक विचारांचा एक इतिहास मांडलेला आहे. अरिस्टॉटल सारखा विचारवंत म्हणतो की मानव हा सामाजिक प्राणी आहे, तो समाजाशिवाय आपलं जीवन व्यतीत करू शकत नाही आणि म्हणून त्यांचे विचार आपल्याला अधिक महत्त्वाचे वाटतात. प्लेटो यांनी आपल्या द रिपब्लिक या ग्रंथामध्ये आदर्श राज्यघटना किंवा आदर्श समाज, आदर्श राज्य ही संकल्पना मांडलेली आहे. म्हणून प्राचीन कालखंडामध्ये सुद्धा सामाजिक विचार होते, परंतु त्याला शास्त्रीय चौकट नव्हती. मग ही शास्त्रीय चौकट मिळाली कधी? 19व्या शतकामध्ये इसवी सन 1839 साली ऑगस्ट कॉम्ते यांनी समाजशास्त्राला एक शास्त्रीय चौकट प्राप्त करून दिली. द कोर्स ऑफ पॉझिटिव्ह फिलॉसॉफी या ग्रंथामध्ये सोशल फिजिक्स म्हणजे सामाजिक भौतिक शास्त्र ही संकल्पना ऑगस्ट कॉम्तेने मांडली आणि पुढे जाऊन त्यांनी शास्त्राचे वर्गीकरण केलं. शास्त्राच्या वर्गीकरणामध्ये त्यांनी सर्वात महत्त्वाचं स्थान समाजशास्त्राला दिलं. त्यांनी शास्त्राचा जो काही क्रम मांडलेला आहे, पहिल्यांदा गणित, त्याच्यानंतर खगोलशास्त्र, त्याच्यानंतर रसायनशास्त्र, त्याच्यानंतर भौतिकशास्त्र आणि त्याच्यानंतर जीवशास्त्र आणि समाजशास्त्र याचा पूर्णतः आधार आहे असं मांडून त्यांनी कोर्स ऑफ द पॉझिटिव्ह फिलॉसॉफी या ग्रंथाच्या 4थ्या भागामध्ये समाजशास्त्र, सामाजिक भौतिकशास्त्र ही संकल्पना काढून सोशिओलॉजी, ग्रीक आणि लॅटिन भाषेमधून सोशियस आणि लॉजिस ही संकल्पना घेऊन सोबतीचे शास्त्र, संवंगड्याचे शास्त्र म्हणजे समाजशास्त्र, सोशिओलॉजी हा शब्दप्रयोग त्यांनी पहिल्यांदाच केला 1839 साली. म्हणून त्यांना आपण समाजशास्त्राचे जनक म्हणण्याचा प्रयत्न करतो. आणि 20व्या शतकामध्ये भारतामध्ये समाजशास्त्राची सुरुवात झाली. मुंबई विद्यापीठामध्ये 1919 साली पेट्रिक गिडिस यांनी या विषयाला सुरुवात केली, परंतु 1923 साली मुंबई विद्यापीठात समाजशास्त्र विभाग सुरू झाला. यांनी याचे विभाग प्रमुख म्हणून डॉक्टर गोविंद सदाशिव घुर्ये हे होते. त्यांनी समाजशास्त्राला विशेष वळण दिलं. 1923 साली डॉक्टर गोविंद सदाशिव घुर्ये समाजशास्त्राचे विभाग प्रमुख झाले. कोर्स ऑफ द पॉझिटिव्ह फिलॉसॉफीमध्ये ऑगस्ट कॉम्ते यांनी जगाचं समाजशास्त्र उदयास आणलं, तर भारतीय समाजशास्त्राचे जनक म्हणून डॉक्टर गोविंद सदाशिव घुर्ये यांना मानलं जातं, कारण की त्यांनी एकूण 32 ग्रंथांचं लिखाण केलेलं आहे. अशा एकूण 32 ग्रंथाचं लिखाण करून त्यांनी भारतीय समाजशास्त्राला एक वेगळी वळण दिली. भारतीय जाती आणि वंश किंवा भारतातील जाती आणि वंश किंवा भारतातील खेडी, हिंदूंचे समिलीकरण, आदिवासींचे समिलीकरण अशा पद्धतीचे त्यांनी अनेक ग्रंथ लिहिले आणि भारतीय समाजशास्त्राला वेगळं वळण दिलं. भारतीय समाजशास्त्राला वेगळं वळण देण्यामध्ये डॉक्टर एम.एन. श्रीनिवास, डॉक्टर डी.पी. मुखर्जी किंवा राधा कमल मुखर्जी, एस.सी. दुबे अशा अनेक विचारवंताचे योगदान लाभलेलं आहे. अशा पद्धतीनं भारतीय समाजशास्त्र